वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे प्रतीक मानले जाणाऱ्या तुळशीच्या माळा तयार करण्याचा पिढ्यानपिढ्यांचा पारंपरिक व्यवसाय जपणाऱ्या काशी कापडी समाजानं पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामध्ये समाजासाठी स्वतंत्र जागा व दुकाने उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली आहे। या मागणीसाठी काशी कापडी समाजातील ज्येष्ठ मंडळींसह समाज बांधवांनी आमदार प्रशांत मालक परिचारक यांची भेट घेऊन निवेदन दिले। यापूर्वीही पालकमंत्री तथा आमदार समाधान अवताडे आणि पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनाही निवेदन देऊन समाजाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले असून शासनाने या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अत्यंत पवित्र आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे। विठ्ठल भक्त वारकरी गळ्यात तुळशीची माळ धारण करून भक्ती, सात्विकता आणि वारकरी परंपरेशी असलेली निष्ठा व्यक्त करतात। आषाढी व कार्तिकी वारीसह वर्षभर लाखो भाविक पंढरपुरात तुळशीच्या माळा खरेदी करतात। या माळा तयार करण्याचं कौशल्य काशी कापडी समाजानं अनेक पिढ्यांपासून जपलं असून हा व्यवसाय समाजाच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे। विशेष म्हणजे मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील कार्यक्रमात समाजसेवक भाऊ टमटम यांच्या तुळशीच्या माळेच्या स्टॉलला भेट दिली होती। त्यावेळी पंतप्रधानांनी या पारंपरिक कलेचं आणि वारकरी संस्कृतीतील तिच्या महत्त्वाचं कौतुक करत त्याबाबत माहिती जाणून घेतल्याची आठवण समाज बांधवांनी यावेळी व्यक्त करून दिली। कॉरिडॉर प्रकल्पामुळे पारंपरिक व्यवसायावर परिणाम होऊ नये, उलट समाजाला कायमस्वरूपी आणि सन्मानाची जागा मिळावी, जेणेकरून भाविकांना तुळशीच्या माळा सहज उपलब्ध होतील आणि काशी कापडी समाजाचा परंपरागत व्यवसाय टिकून राहील अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी काशी कापडी समाजाचे अध्यक्ष औदुंबर गंगेकर, भाजप पंढरपूर शहर अध्यक्ष रोहितलाला पानकर, भाऊ टमटम, गणेश वाडेकर, संजय टमटम, दिगंबर वाडेकर, नाना टमटम, संतोष पानकर, राजूभाऊ वाडेकर, राजकुमार उपळकर, निखिल पानकर, संतोष वाडेकर, सतीश टमटम, श्रीकांत वाडेकर, नितीन पानकर, शुभम उपळकर, अनिकेत टमटम, विशाल वाडेकर, अनिल इंदापूरकर, निरंजन पारकर, शिवकांत पानकर, अभय टमटम, ऋतिक भिंगारे, सोहम वाडेकर, विनायक पानकर, प्रेम वाडेकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।